ठाण्यातही जोरदार पाऊस कोसळतोय। गेल्या 24 तासात ठाण्यात 21 ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्यात, तर 12 ठिकाणी फांद्या पडल्यात आणि त्यामुळे गाड्यांचं आणि घरांचं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपण ठाण्याच्या कोपरी परिसरात आहोत। या ठिकाणी 12 बंगला परिसरात ज्या ठिकाणी मोठमोठ्या अधिकाऱ्यांची घरं आहेत, बंगले आहेत, त्या ठिकाणी एक झाड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। आपण पाहताय हे भलं मोठं झाड अचानक कोसळलं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। पण काल मुंबईमध्ये एक अशाच प्रकारचं मोठं झाड कोसळलं आणि नेमकं त्या झाडाच्या खाली एक स्कूल व्हॅन आली होती आणि त्यामुळे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला, तर तब्बल 10 जण ही जखमी झाली होती। ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारे झाडं कोसळण्याच्या घटना घडतायत आणि एक दोन नाहीत, तर गेल्या 24 तासात तब्बल 21 ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। याचप्रमाणे गेल्या 5 ते 6 दिवसात जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून अशा 100 पेक्षा जास्त घटना झाल्या आहेत, त्यामध्ये झाडं कोसळली आहेत। त्यामुळे ठाण्यामध्ये आता ठाणे महानगरपालिका प्रशासन दुर्घटना होण्याची वाट बघते का, एखाद्या व्यक्तीचा एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट बघते का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।